सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला जायला लागली। कोणी समारंभाला समोर येतच नव्हतं, कोणी थेट स्वतःच्या गावाला निघून गेलं। त्यात बरेच सरकारचे दिवस गेले आणि थोडंसं नाराजी नाट्य चालू होतं। आणि अध्यक्ष महोदय, एक ऋषी कपूरचा एक बॉबी नावाचा पंकजाताई सिनेमा आहे, त्याच्यात एक झूठ बोले कौवा काटे नावाचं एक बाबासाहेब गाणं आहे। त्यामध्ये त्याचे शब्द सध्याच्या परिस्थितीला फार अनुरूप होत आहेत असं मला वाटतं। तू मैके चली जाएगी, मैं डंडा लेकर आऊंगा। तू डंडा लेकर आएगा, मैं कुएं में गिर जाऊंगी। मैं रस्सी से खिंचवाऊंगा, मैं पेड़ पर चढ़ जाऊंगा, मैं आरी से कटवाऊंगा। सावे साहेब सावे साहेबांच्याकडून आले असं मला वाटत होतं, पण मैं आरी से कटवाऊंगा मग ती हिरोईन काय पंकजाताई ऐकायलाच तयार नसते। त्यावेळी हिरो म्हणतो, तू मैके चली जाएगी, मैं दूजा ब्याह रचाऊंगा। लगेच बिहून हिरोईन म्हणते, मैं मैके नहीं चल जाऊंगी रे, मैं नहीं चली जाऊंगी। तसंच काही सध्या राज्यात झालेलं दिसतंय। त्यामुळे मैके चली जाएंगी ते माहेरी कोण गेलं नाही, सरकार स्थापन झालं आणि त्यामुळं थोडासा वेळ दूजा ब्याह रचाऊंगा म्हटलं, लगेच घाबरून सगळी जुळणी झाली। त्यामुळे अध्यक्ष महोदय, सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता आम्ही जाहिरात बघतोय, सरकारचं आता ब्रीजवाक्य झालेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही। 23 डिसेंबरला निकाल लागला, 13 दिवसांनी मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांची शपथ झाली, सरकार स्थापन झालं। 10 दिवसांनी म्हणजे 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। आज तारीख 21 डिसेंबर आहे, 1 महिना होत आला। अजून आमच्या गिरीश महाजनना माहित नाही की कुठल्या खात्याचे आपण मंत्री होऊ शकतो। एक महिना होत आला, सभागृह जवळपास 6 दिवस संपले, पण मंत्री महोदयांना हे माहित नाहीये की कोणत्या खात्याचं आपल्याला उत्तर द्यायचं। मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करेन की कुणालाही उत्तर द्यायचा त्रास त्यांनी होऊन दिला नाही। सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्या कुणाचीही गरज नाही, एक मुख्यमंत्री काफी आहे। त्यामुळं त्यांचं कौतुक केलं पाहिजे। आहेच की, त्याला काय आता 237 लोकांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कुणाची मंत्र्यांची कशी गरज नाही हे सांगण्यासाठी ह्या अधिवेशनाचा वापर झालेला आहे। हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही